नमस्कार. मी महादेव साळुंके, राहणार पारे. गेले 50 वर्ष झालं विटा नगरपालिकेतून सर्वसामान्य माणसांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. विटा नगरपालिकेच्या हद्दीत एखाद्यानं मोकळा प्लॉट घेतला, एखाद्यानं फ्लॅट घेतला, एखाद्यानं गाळा घेतला, त्याची नोंद घातली जात नाही. एखादा विटा शहरातल्या असू द्या, खानापूर तालुक्यातला किंवा आटपाडी तालुक्यातला किंवा विसापूर सर्कलचा असू द्या आणि अन्य भागातला कोणत्याही व्यक्तीने विट्यात प्लॉट घेऊ द्या, फ्लॅट घेऊ द्या, एखादा दुकान गाळा घेऊ द्या, एखादा शॉपिंग मॉल घेऊ द्या, त्याची नोंद घातली जात नाही. जोपर्यंत सत्तेतल्या भूताचं देणं दिल्याशिवाय ह्या सगळ्या गोष्टी होत नाहीत, तोपर्यंत ह्या गोष्टी पुढे सरकत नाहीत आणि हे सगळं एजंटमार्फत केलं जातं. विट्यातल्या प्रत्येक कुटुंबाला 50 वर्षात त्रास झाला आहे. त्यामुळं लोकांची अशी अवस्था आहे विट्यातल्या की तोंड दाबून बुक्क्याचा मार. गलाई बांधवाने एखादा प्लॉट घेऊ द्या, फ्लॅट घेऊ द्या, एखादा दुकान गाळा होऊ द्या, त्याची नोंद घातली जात नाही. जोपर्यंत ह्यांचं देणं घेणं जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हा त्रास त्यांना सहन करावा लागतो आहे. विट्यातली जनता अतिशय त्रस्त आहे. पण आता येणाऱ्या विटा नगरपालिकेच्या निवडणुकीत सर्वसामान्यांची तिसरी आघाडी होणार आहे आणि तिसऱ्या आघाडीमार्फत विट्यात सत्तांतर होण्याची चिन्ह आणि सत्तांतर 100% होईल अशी परिस्थिती आहे. त्यासाठी काही लोकांनी मला विनंती केलेली आहे आणि मी त्यामध्ये लक्ष घालणार आहे आणि तिसऱ्या आघाडीची सत्ता विट्यात येणार आहे ही आता निश्चित आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.